लक्ष्मण हाके महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मोर्चाला कुठलाही मोर्चा असो आणि कुणाचाही असो, जिथं ओबीसीच्या हिताचं धोरण येईल तिथं लक्ष्मण हाके जाईल. पण आमचं मुख्यमंत्री महोदयांना सांगणं आहे, चौथे नापास जरांगेच्या सांगण्यावरनं माननीय लिगल ॲस्पेक्ट असणारा, कायद्याचं ज्ञान असणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचं आरक्षण घालवलंय, ओबीसीची मसलत बुडवली एका चौथी नापास माणसाच्या सांगण्यावरनं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ओबीसी भाजपाला मतदान करणार का? ओबीसी ओबीसीला मतदान करेल, ओबीसी एससीला मतदान करेल, ओबीसी एसटीला मतदान करेल. ज्या ज्या आमदार खासदारांनी ओबीसीचं आरक्षण जात असताना बघ्याची भूमिका घेतली, जरांगेला पाठिंबा दिला, जरांगेला डिझेल पुरवलं, जरांगेचं तळ उचललं, त्या निकृष्ट दर्जाच्या सुप्रिया सुळे असोत की शरदचंद्रजी पवार असोत, अजितदादा पवार असोत की भाजप असोत की शिवसेना असोत की राष्ट्रवादी असो की काँग्रेस असो, ज्या ज्या माणसांनी जरांगेला पाठिंबा दिला आणि ज्या जरांगेच्या सांगण्यावरनं हा जी आर निघाला, ज्या जी आरवरनं ओबीसीचं आरक्षण संपलं, त्या सगळ्या लोकांना ओबीसी मोठ्या एकीने एकत्र येतील आणि आपला राग दाखवतील आणि त्यांना घरी बसवतील. लक्ष्मण हाकेंना एकटं पाडलं जातंय का असं वाटतं? अजिबात नाही. इथं बघा सगळ्या 18 पगड जातीची माणसं आहेत. आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही, आम्ही सर्वसामान्य कुटुंबातली पोरं आहे. आम्ही एकटे नाही आहोत, आम्ही 60% ओबीसींचा आवाज आहोत. आम्हाला कुणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही. जरांगे आता जाती जातीत भांडण लावेल, जातीचा माणूस बोलला की त्याच्या जातीला टार्गेट करा म्हणेल. अरे पण तुम्ही आजपर्यंत हेच केलंय ना, आणि आमचा माणूस पराभूत करायला आमचा माणूस होता कुठं? अरे तुम्हीच आमदार खासदार आहे आणि तुम्ही आमचं घर उचलायला निघालाय, आम्ही तुमचं घर ठेवू काय? त्यामुळे जरांगेला त्याच्या भाषेत धडा शिकवला जाईल.